हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. सब संतन की जय. आपण आजच्या भागामध्ये देवशयनी एकादशी या एकादशीचं महत्त्व पाहणार आहोत. तर पंढरपूरची जी मोठी यात्रा आषाढी एकादश का जिची वाट सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातले वारकरी बघत असतात आणि ह्या वर्षी तर लंडनवरून पंढरपूरची वारी येणार आहेत. तर ह्या एकादशीला खूपच असं भव्य दिव्य रूप आलेलं आहेत आणि असं ह्या एकादशीच्या निमित्तानं आपण ह्या देवशयनी एकादशीचं महत्त्व महात्म्य असं पाहणार आहोत. तर देवशयनी या शब्दाचा अर्थ जे का ह्या एकादशीनंतर देव शयनासाठी जातात, क्षीरसमुद्रामध्ये ते शयन करतात असा त्याचा अर्थ आलेला आहे. आणि ह्या एकादशीपासून तर कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मासाचा कालावधी धरला जातो आणि ह्या एकादशीला देव झोपण्यासाठी जातात म्हणून त्याला देवशयनी एकादश असं म्हणतात. तर ह्या एकादशीचं खूपच असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारतभर जेवढे पंढरीनाथाचे भक्त असन ते हे एकादशीला पंढरपूरमध्ये येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करून तीर्थ ह्या पर्वकाळाचा आनंद घेतात. आणि ह्या एकादशीला खूपच असं वारकऱ्यांसाठी खूप मोठी उज्ज्वल परंपरा आहे आणि हा सर्वात मोठा पर्वकाळ आहे आणि हा उत्साह आहे वारकऱ्यामधला एक उत्साह आहे. पवित्र सण आहेत, सगळ्या सणापेक्षा श्रेष्ठ सण असन तर ते आषाढी जी वारी आहेत आणि त्या आषाढी वारीचा जो पर्वकाळ आहे तो देवशयनी एकादशीच्या दिवशी पूर्ण होतो. तर अशा या एकादशीच्या निमित्तानं आपण याच्यावर थोडासा प्रकाश टाकणार आहोत. या एकादशीचं महत्त्व काय आणि ह्या एकादशीला एवढं महत्त्व का आलेलं आहे. तर नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतात, सुखाकर्षी तळमळ तरी जा पंढरीशी एक वेळ, मग तू अवघात सुखरूप होशी आणि जन्मजन्मीचे दुःख विसरशी. चंद्रभागेकरिता स्नान तुझे दोष पळती रानोरान, लोटांगण घालून महाद्वारी कान धरून नाचे गरुडापरी. नामा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची इडापिडा घ्यावी. पंढरीनाथाने हे जे तीर्थक्षेत्र जे निर्माण केलेले आहेत तर हे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र याच्यावरती आहे, सुदर्शन चक्रावर आहेत आणि काशी हे तीर्थक्षेत्र त्रिशूळावर आहेत. तर ह्या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये जे भक्त पुंडलिक होऊन गेले नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम हे सर्व संत मांदेळ्यांची जी पंढरपूरला जी असलेली ओढ आणि पंढरपूरला जाण्याची जी यात्रा असती तर ती यात्रा ही देवशयनी एकादशी हा मोठा पर्वकाळ आहेत. आणि या पर्वकाळाच्या रूपाने सर्वांना आज 700 वर्षापासून माऊलींच्या नंतर हा जो आनंद मिळतो तर हा आनंद खरोखर आयुष्यात येणाऱ्या खरोखरची अशी एक पर्वकाळ आहे का त्या एकादशीचे सर्वच भाविक भक्त वाट पाहत असतात. आणि अशा एकादशीचं महत्त्व कसं भगवान श्रीकृष्णानं सांगितलं आहे ते आपण थोडक्यात बघू. तर धर्मराज युधिष्ठिराने ह्या एकादशीच्या निमित्तानं विचारलं, भगवान आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशीची तिचा विधी कसा आहे हे सविस्तर सांगण्याची कृपा करावी. तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात देवशयनी एकादशी येते. ती परम पुण्यमयी, स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी, सर्व पापांचे हरण करणारी असून उत्तम व्रत आहेत. देवशयनी एकादशीला कमळाचे फुल वाहून कमललोचन भगवान श्रीविष्णूची जो पूजा करतात आणि एकादशीचे विधिवत व्रत करतात त्यांच्याकडून त्रैलोक्याच्या व तिन्ही सनातन देवाची पूजा होती. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश अशा तिन्ही भगवंताची पूजा केल्यासारखं आहे. फक्त त्या दिवशी एकादशीच्या दिवशी कमळाचं फुल पाहून भगवान विष्णूची पूजा आणि हे व्रत धरावं अशा भगवंतानं असं सूचना केलेली आहेत. देवशयनी एकादशीला माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते.
आणि दुसरे क्षीरसागर शैववर येणाऱ्या कार्तिक महिन्यातील एकादशीपर्यंत शयन करते. एक स्वरूप बळीराजाला दिलेले आहेत आणि दुसरं स्वरूप मात्र क्षीरसागरात शैववर कार्तिक महिन्यापर्यंत शयन करते. म्हणून आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत मनुष्याने धर्माचे यथायोग्य आचरण केले पाहिजेत. जो मनुष्य सदैव हे एकादश व्रत करतो तो परमगतीस प्राप्त होतो. म्हणून प्रयत्नपूर्वक या एकादशीचे व्रत केले पाहिजेत. एकादशीला रात्री जागरण करून शंख चक्र गदाधारी भगवान श्रीविष्णूची भक्तिभावेने पूजा करावी. असे करणाऱ्या मनुष्याच्या पुण्याची गणना करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेव असमर्थ आहेत. म्हणजे भगवंतानं असं सांगितलं की ही एकादशीचं व्रत हे प्रत्येकानं केलंच पाहिजे, कारण ते व्रत केल्यानंतर तो परमगतीस खात्रीपूर्वक परमगतीस जातो. म्हणून एकादशीचं व्रत केलं पाहिजेत आणि असे व्रत करणाऱ्या माणसाची पुण्याची गणना करता येणार नाहीत. अशा प्रकारे जो भोग व मोक्ष प्रदान करणाऱ्या सर्व पापहारी एकादशीचं उत्तम व्रत करतो तो जरी जातीनं चांडाळ असला तरी या जगी सदैव माझे प्रिय कार्य करणार आहे. जो मनुष्य दीपदान करतात, पळसाच्या पानावर भोजन आणि व्रत उपास करीत चतुर्मास करतात ते मला प्रिय आहेत. चतुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत असतात. म्हणून मनुष्याने भूमिशयन केले पाहिजेत. श्रावणात पालेभाज्या, भाद्रपदात दही, आश्विनामध्ये दूध व कार्तिकात डाळीचे सेवन वर्ज्य करावे. जो चातुर्मास ब्रह्मचार्याचे पालन करतो तो परमगतीस प्राप्त होतो. कारण आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी यापर्यंत जाय 4 महिन्याचा कालावधी याला चातुर्मास असं म्हणतात. आणि त्या चातुर्मासामध्ये काही गोष्टीचं वर्ज्य करावं का जेणेकरून ते चातुर्मासाचं पुण्य माणसाला लागतं. आणि असा जो करणारा जो आहे जो चातुर्मासात ब्रह्मचार्याचे पालन करतो तो परमगतीस प्राप्त होतो. अशा प्रकारे ह्या चातुर्मासाला खूप महत्त्व दिलेले आहेत. आणि ही एकादश तर सर्वांना माहितीच आहे का या एकादशीला किती महत्त्व आहेत. अशी ही देवशयनी एकादशीचं माहिती आपण थोडक्यात बघितली. आणि ह्या एकादशीचं व्रत सर्वांनी आवर्जून करावं अशी सर्व साधू संतांची असाच उपदेश आहे आणि भगवंताची इच्छा आहे आणि शास्त्रही असं सांगतं. अशा प्रकारे ह्या देवशयनी एकादशीची माहिती आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तरी आपण हे सर्वांनी ऐकावी, दुसऱ्यास सांगावी. जय हरी, जय हरी, जय हरी.